दिल्ली झुकली, शिक्षण मंत्री गेले, आता पुढचा नंबर कोणाचा? कालपर्यंत जे विरोधी पक्ष नेते संसदेत घसा कोरडा करत होते त्यांना जे जमलं नाही ते देशातल्या जेनझीने करून दाखवलं। नीट परीक्षा घोटाळ्याच्या गदारोळात अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना घरचा रस्ता धरावा लागला। प्रधान यांचा राजीनामा म्हणजे दिल्लीच्या तख्ताला बसलेला सर्वात मोठा हादरा। या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनानुसार मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरली। हजारो तरुणांनी एकत्र येत मुंबईचे रस्ते तुडुंब भरून टाकत जल्लोष केला। तिकडे दिल्लीत थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी आंदोलन केलं ते ऐतिहासिक ठरलं। त्यानंतर जे झालं त्यामुळे लोकांना किमान इतकी तरी जाणीव झाली की या देशात विरोधी पक्ष अजून जिवंत आहे। 2014 साली मोदींची सर्वात मोठी ताकद असणारी युवा वोट बँक आता थेट त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे। देशानं मोदी लाट ते मोदी विरोधी लाट असा प्रवास गेल्या काही महिन्यात अनुभवला। त्यामुळे विरोधकही आता जिवंत झालेत आणि जनताही त्यांच्या बाजूने वळू लागली आहे। बॅकफुटवर आलेलं मोदी सरकार आता पूर्णपणे झुकलेलं दिसतंय। विरोधी पक्षांना आता हीच खरी संजीवनी ठरू पाहते। राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, मेहबूबा मुफ्ती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांसह अनेक विरोधकांची इंडिया आघाडी जे काम करू शकली नाही ते आज कालच्या पोरांनी करून दाखवलंय असं म्हटलं जातंय। हे सर्व मोदींच्या विरोधात आणि विरोधकांच्या हितात जात असलं तरी हा ट्रेंड 2029 पर्यंत विरोधकांना टिकवून ठेवता येईल का?